जीवनात ना आपण छोट्या छोट्या गोष्टींवर नाराज राहतो. जेव्हा आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींवर नाराज वाटायला लागलं किंवा आपल्या काही अपेक्षा पूर्ण नाही झाल्या, मग आपण पूर्ण नाही झाल्या म्हणून आपण खूप नाराज होतो, ॲपसेट होतो. म्हणून आपण आपल्यापेक्षा खाली असलेल्या लोकांचं बघायचं. जसं आपण तर खूप छान आहे, फ्लॅटमध्ये राहतो, पण बिचारे ते झोपडीतले लोक आहे, त्यांना एक एक वेळेचं जेवायला भेटत नाही, अशा लोकांकडं बघायचं. त्यावेळेस आपल्याला आपलं जीवन एकदम राजासारखं वाटायला लागतं. आणि त्याच्यातले काय आहे ना, जर आपण नाराज राहिलो तर आपण आपल्या आजूबाजूला राहणारे लोक जे आपलं चांगलं त्यांना सहन होत नाही, अशा व्यक्तींना आपण खुश करतो का? कारण जे लोक आपल्याला पसंत करत नाही किंवा आपली प्रगती त्यांना सहन होत नाही, आपण कधीतरी नाराज असलो, ॲपसेट असलो किंवा आपल्या चेहऱ्यावर म्हणजे एक जी हे असतं, खुशी नाही आम्ही, असं असतं, तर त्यांना तेच पाहिजे असतं. म्हणून त्यांना तुम्ही खुश नका करू. भले प्रत्येकाच्या जीवनात अप आणि डाऊन चालूच असतं. असं कोणीही नाही की त्याला काही टेन्शन नाही. सर्व लोकांना टेन्शन असतं. पण टेन्शन लपवून जरा चेहऱ्यावर स्माईल ठेवली ना, तर त्याच्यात 2-3 गोष्टी होत्या. त्याच्यात आपले जेवढे घरातले लोकं असतात ना, ते आपले असतात. ते आपण खुश असलो तर ते लोकं पण खुश असतो, नवरा, पोरं आणि जे आपल्यावर जळणारे लोकं असतात. आपण खुश असलो ना, तर त्यांना वाईट वाटतं. म्हणून का होईना, त्यांना टेन्शन देण्यासाठी का असेना, आपण नेहमी खुश राहा आणि खुश राहत राहत आपल्याला खुश राहायची सवय होते. आणि जर नाराजी आली तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की जरा त्या लोकांकडे जाऊन बघा, ज्या लोकांकडे काहीच नाही. आता जेवले, रात्री काय जेवतील, काय खातील, हे सुद्धा त्यांना माहिती नसतं. भेटेल का नाही भेटणार हे सुद्धा त्यांना माहिती नसतं. अशा लोकांकडे जाऊन बघा, अशा लोकांचा विचार करा, तर आपलं जीवन आपल्याला खूप छान वाटायला लागतं.